सर्व डॉक्टर्स, कॅन्सर पेशंट्स आणि कॅन्सर वॉरियर्स यांच्यासाठी 2 ओळी. यू आर ब्रेवर दॅन यू बिलीव्ह, स्ट्रॉंगर दॅन यू सी, स्मार्टर दॅन यू थिंक अँड ट्वाइस ॲज ब्युटिफुल ॲज यू हॅव एव्हर इमॅजिन. मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर स्थानपन्न होण्याची विनंती करते. डॉक्टर जयश्रीताई थोरात, डॉक्टर गिरीश लाड, डॉक्टर तरंग लाड, डॉक्टर तहरीन सय्यद, श्री कैलासजी सोमानी आणि श्री कंचनताई थोरात. हॅलो. माननीय व्यासपीठ, आमच्या विनंतीवर आणि कामाला बळ देण्यासाठी आपण सर्व मान्यवर आज इथे आलात. आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आज मंजूच्या साथीने संगमनेर आणि परिसरात कॅन्सर या विषयावर काम करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कॅन्सर शब्द उच्चारला तरी धसका बसतो, इतकी कॅन्सरची दहशत आहे. कॅन्सर म्हणजे अटळ वेदनादायी मृत्यू हे टीव्ही आणि सोशल माध्यमामुळे मनात खोलवर रुजून बसले आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या काळात कॅन्सर या विषयावर इतके संशोधन झाले आहे की हा आजार बरा होऊ शकतो. तरीही मनात असलेल्या भीतीमुळे रुग्ण, नातेवाईक आणि मित्रमंडळी आधीच खचून जातात. त्यामुळे हा आजार रुग्णापुरता न राहता संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवार सगळेच मानसिक त्रासातून जात राहतात. आम्ही दोघींनी काम करण्यासाठी कॅन्सर हा विषय का निवडला याचे उत्तर म्हणजे आमच्या दोघींच्या आईला थोड्याच दिवसांपूर्वी कॅन्सर झाला होता. शिवाय जवळच्या अजूनही काही लोकांना कॅन्सर आणि त्या कारणाने होणाऱ्या मानसिक त्रासातून जाताना जवळून बघितले आहे. बायोप्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे हे ऐकूनच ढसाढसा रडायला होतो. त्यातून सावरणे आणि बरे होण्याच्या मानसिकतेतून आजाराला सामोरे जाणे असे ठरवले तरच सर्व सुरळीत होऊ शकते. या सर्व कारणाने लक्षात आले की कॅन्सरमध्ये सपोर्ट ग्रुपची फार गरज असते. या आजारात आपण आधीच मानसिक ताणतणावातून जात असतो, त्यात सल्लेही खूप मिळतात आणि ताण आणखीनच वाढत जातो. कॅन्सरमधून आई बरी झाल्यावर या विषयाचा अभ्यास करायचा असं मनात आलं. किंबहुना डॉक्टर गिरीश लाड यांच्या मार्गदर्शनामध्ये सायकोलॉजी या विषयाचा अभ्यासही सुरू केला. रायझिंग इंडिया यांच्या सायको ऑन्को सेंटरमधून संगमनेर येथील कॅन्सर सपोर्ट ग्रुपची कल्पना पुढे आली. काही कॅन्सर प्रकारात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक फक्त शारीरिक आणि मानसिकरित्या थकत नाही तर आर्थिक ताणही सहन करावा लागतो. LIC सारख्या विमा कंपन्या या फक्त कॅन्सरसाठी वेगळी पॉलिसी देतात. आपल्या सर्वांना परिचित असलेले सामाजिक जाणीव, अभ्यासवृत्ती आणि काळाची गरज ओळखून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर गिरीश लाड. बरोबरीने ऑन्कोलॉजिस्ट आणि सामाजिक विषयाची जाण असलेल्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन यांच्या अभ्यासक्रमातून संगमनेर येथे कॅन्सर सपोर्ट ग्रुपची स्थापना आज करत आहोत. कॅन्सर सपोर्ट ग्रुप विषयी बोलण्यासाठी अभ्यासक आपल्याबरोबर आहेतच. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि पाठिंबा कायम राहील अशी अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद किरणजी. यानंतर डॉक्टर तहरीन यांना मी विनंती करतो की रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन विषयी माहिती द्यावी. तत्पूर्वी डॉक्टर तहरीन यांची छोटीशी ओळख करून देतो. डॉक्टर तहरीन सय्यद, मी ही इंग्लिशमध्ये करते, डायरेक्टर अँड हेड ऑफ सेंटर फॉर सायकोऑन्कोलॉजी ॲट रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन. Dr. Tahreen is a highly experienced and versatile professional in healthcare and mental health. With bachelor's in homeopathic medicine and surgery, master's in counseling psychology as well as clinical psychology, she led to team of psychologists at Center for Psycho-Oncology. With over 14 years of practice, she specializes in homeopathic treatments and psycho-oncology. Dr. Tahreen has undergone specialized training in the field of psycho-oncology which involves a focus on the psychosocial aspects of both patients and caregivers. In this role, she assesses their physical and psychological needs, provides support for individuals and families coping with loss, teaches coping techniques and helps them develop resilience. Dr. Tahreen is known for her
exceptional patient care, utilizing her expertise in homeopathy, psychotherapy, and counseling. Renowned institutions have sought her for mental health sessions, and she is committed to the well-being of healthcare professionals. Dr. Tehreen is dedicated to holistic care and create a supportive environment for growth and ethical practice. नमस्ते। आज हमारे लिए बहुत ही खुशी की बात है कि हम हमारा दूसरा सेंटर फॉर साइको ऑन्कोलॉजी आज संगमनेर में शुरू कर रहे हैं, और आज ये मुमकिन हो पाया है तो किरण और मंजूषा की वजह से, जिन्होंने बहुत हार्ड वर्क और एफर्ट्स दिए हैं, और मुझे लगता है कि दे डिजर्व अ बिग राउंड ऑफ एप्लॉज। ज़्यादा वक्त ना लेते हुए मैं थोड़ा बहुत आपको राइजिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन के बारे में बताना चाहती हूँ। राइजिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन एक NGO है जो 2014 में स्टार्ट हुआ है, और इसकी स्थापना डॉक्टर गिरीश लाड ने की है। ये NGO फीमेल फीटिसाइड एंड वुमेन एम्पावरमेंट के लिए काम करता है, और उसी वक्त जब सर काफ़ी सोशल इश्यूज़ पर काम कर रहे थे तो ये बात का एहसास हुआ कि मेंटल हेल्थ पे काम करना भी बहुत ज़रूरी है, एंड स्पेशली कैंसर में जहाँ सिर्फ शरीर पर नहीं पर मन पर भी असर होता है। इसलिए हमने राइजिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन में सेंटर फॉर साइको ऑन्कोलॉजी की शुरुआत की जनवरी 2023 में। तो सेंटर फॉर साइको ऑन्कोलॉजी में हम क्या करते हैं, तो यहाँ हम इंडिविजुअल काउंसलिंग सेशंस लेते हैं, ग्रुप थेरेपी सेशंस लेते हैं, कम्युनिटी में अवेयरनेस सेशंस कंडक्ट करते हैं, फिर एजुकेशनल पर्पस के लिए भी वर्कशॉप्स ट्रेनिंग कंडक्ट करते हैं डॉक्टर्स के लिए। हमने एक सपोर्ट ग्रुप फोरम भी शुरू किया है, जहाँ हमने अलग अलग कैंसर सपोर्ट ग्रुप्स को एक साथ किया है, और हम सब मिलकर काम करते हैं। लास्ट फेब में हमने मैराथन कंडक्ट किया था उम्मीद फाउंडेशन के साथ, और यूवी कैन फाउंडेशन जो युवराज सिंह की NGO है, उनके साथ हम लोगों ने आंगनवाड़ी के लिए ब्रेस्ट कैंसर स्क्रीनिंग प्रोग्राम भी अरेंज किया था। भारती हॉस्पिटल में हमने कैंसर से जो पीड़ित बच्चे हैं उनके लिए क्रिसमस कार्निवल का भी आयोजन किया था, और जो पेरेंट्स हैं उनके लिए हमने ग्रुप काउंसलिंग सेशंस कंडक्ट किए थे। तो यहाँ हम सिर्फ कैंसर पेशेंट्स के लिए नहीं, बल्कि हम लोग फैमिली मेम्बर्स, केयर गिवर्स, केयर टेकर्स, मेडिकल हेल्थ प्रोफेशनल, ये सभी के लिए काम करते हैं। तो ये हमारे लिए सिर्फ काम नहीं है बल्कि एक एहसास है, क्योंकि कैंसर को हम लोगों ने बहुत नज़दीक से देखा है, और हमने कई लोगों को भी कैंसर से खोया है, तो हम इसकी गहराई को समझते हैं, और इस बात का भी एहसास है कि सपोर्ट बहुत इम्पॉर्टेंट होता है। इसलिए मेरी आप सभी से यही गुजारिश है कि आप राइजिंग इंडिया को इस काम में सपोर्ट कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये बात पहुंचाइए। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर तेहरीन। आता मी आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी सौ मंजू नामदार यांना बोलवते। आज या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून आपल्या सर्वांसाठी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी युग्मिनीने माझ्यावर टाकली आहे। धन्यवाद युग्मिनी। सर्व संगमनेरकरांना अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर जयश्रीताई थोरात, माननीय आमदार व माजी महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरातांच्या कन्या। 2011 मध्ये भारती विद्यापीठातून MBBSची पदवी घेतली। इंटर्नशिप नंतर 2016 मध्ये DY पाटील कॉलेज मुंबईमधून MD जनरल मेडिसिन ही पदवी प्राप्त केली। टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करताना 2019 मध्ये फेलोशिप इन हेमॅटो ऑन्कोलॉजी सुरू केली। जयश्रीताई गेल्या 5 वर्षापासून टाटा हॉस्पिटलमध्ये कर्करोग तज्ञ म्हणून
रुग्णांची सेवा करत आहे. जयश्रीताईंनी आतापर्यंत अनेक रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या सेमिनार्समध्ये प्रकाशित केली आहे. हेल्थ अवेअरनेस कॅम्प, कॅन्सर अवेअरनेस टॉक ह्यामध्ये त्यांचा ॲक्टिव्ह सहभाग असतो. या संदर्भात त्यांनी केलेल्या रिसर्च प्रोजेक्ट्सना अनेक अवॉर्ड आणि ॲप्रिशिएशन मिळाले आहे. रुग्णसेवा देताना मुली व महिलांसाठी भरीव काम करण्याच्या उद्देशाने 2019 मध्ये एकविरा फाउंडेशनची त्यांनी स्थापना केली. ह्या माध्यमातून मुली व महिलांचे आरोग्य, शिक्षण विकास ह्यावर मार्गदर्शन आणि सहकार्याचे काम अविरतपणे चालू आहे. कोणताही बडेजाम न ठेवता सर्वसामान्यांमध्ये एकरूप होऊन वावरणाऱ्या संगमनेरचे भूषण अशा डॉक्टर जयश्रीताईंचा सन्मान डॉक्टर गिरीशजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू गिरीशजी. आपले पुढील मान्यवर आहेत डॉक्टर गिरीशजी लाड, फादर ऑफ मिलेनियम गर्ल्स. या संज्ञेतूनच त्यांच्या कार्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. चेअरमन अँड CEO टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ, इंडिया, USA, नेदरलँड्स, UAE. चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर मॅग्नम ओपस IT कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड. फाउंडर रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन. डॉक्टर गिरीश, आज तुमचं कार्यक्षेत्र भारतात व भारताबाहेर विस्तारलं आहे. आमच्यासाठी अभिमानास्पद आहे की तुम्ही संगमनेरचे सुपुत्र आहात. डॉक्टर गिरीश यांनी इलेक्ट्रॉनिक्स सायन्समध्ये पदवी घेऊन मॅनेजमेंट विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. पुढे मास्टर्स इन सायकोलॉजी केली. फ्रान्समधील सॉर्बन विद्यापीठाने त्यांना हॉनररी PhD प्रदान केली आहे. गेल्या 24 वर्षापासून त्यांनी भारतात तसे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, नेदरलँड्स व मलेशिया या देशांमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे. डॉक्टर गिरीश यांनी 15 वर्षांहून अधिक काळ हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर, पॉलिसिंग, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, स्पोर्ट्स डिपार्टमेंट ह्यामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी टेक्नॉलॉजिकल सोल्युशन शोधले आहे. 2009 मध्ये सेक्स डिटर्मिनेशन व स्त्री भ्रूण हत्या ह्या समस्येचे निराकरण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा शोध लावला. ह्या अंतर्गत सेव्ह बेबी गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली ॲक्टिव्ह ट्रॅकर सिस्टीम भारतातील 125 जिल्ह्यांमधील 5000 हॉस्पिटल्समध्ये लागू करण्यात आली. त्यांच्या या शोधामुळे 1 दशलक्षहून अधिक मुलींना भ्रूण हत्या होण्यापासून वाचवले आहे. 2014 मध्ये रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन ह्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची स्थापना केली. ह्याद्वारे महिला सक्षमीकरणाचे काम अविरत सुरू आहे. 2017 पासून मानसिक आरोग्यावर काम करण्यासाठी सुरुवात केली. मानसिक आरोग्यावरील 3 संकल्पना त्यांनी मांडल्या आहेत: कॉर्पोरेट, कम्युनिटी अँड एज्युकेशन इन मेंटल हेल्थ. त्यांनी भगवद्गीता आणि तणाव व्यवस्थापन, योग सूत्र आणि मानसिक आरोग्य, सिली पॉइंट्स, क्रिकेट आणि मेंटल हेल्थ यासारखे कार्यक्रम तयार केले आहेत. सध्या मेंटल हेल्थ सर्टिफिकेशन कोर्स अंतर्गत सायको ऑन्कोलॉजी, प्रेग्नन्सी काउन्सिलिंग, डी ॲडिक्शन काउन्सिलिंग, स्पोर्ट्स काउन्सिलिंग ह्या 4 विषयांवरील अभ्यासक्रम डॉक्टर गिरीशजी यांनी तयार केला आहे. कॅन्सर पेशंट आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स, केअर गिव्हर्स, स्वयंसेवक, वैद्यकीय व्यावसायिक ह्यांच्यासाठी पुण्यात सायको ऑन्कोलॉजी सेंटर डॉक्टर गिरीशजी यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. त्यांच्या निरपेक्ष कामाची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. JP मॉर्गन टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड, इंटरनॅशनल स्टार क्वालिटी अवॉर्ड, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अवॉर्ड, नॉमिनेशन फॉर प्राईम मिनिस्टर अवॉर्ड असे अनेक अवॉर्ड्सची लिस्ट आहे.
मी डॉक्टर गिरीशजींचा सन्मान करण्यासाठी सौ कांचनताई थोरात यांना विनंती करते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. ह्या उक्तीप्रमाणे आपल्या आजच्या पाहुण्या आहेत डॉक्टर तरंग लाड. डॉक्टर तरंग यांनी 2002 साली जेनेटिक्स या विषयामध्ये PhD प्राप्त केली. त्या रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशनच्या संस्थापक आणि डायरेक्टर आहेत. डॉक्टर तरंग यांना 20 वर्षाचा टेक्नॉलॉजी आणि रिसर्च ह्या विषयांवरचा अनुभव आहे. अमेरिकेतील टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेमध्ये त्या कॅन्सर आणि ऑबेसिटी या विषयांवर आधारित कोर्सेसच्या प्राध्यापिका आहेत. डॉक्टर तरंग लाड यांचा सन्मान सौ किरण झंवर करते. थँक्यू डॉक्टर. आजच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये 2 कॅन्सर वॉरियर्स उपस्थित आहेत. सौ कांचनताई थोरात आणि श्री कैलासजी सोमानी यांनी कॅन्सरवर मात करून आज आनंददायी जीवन हे जगत आहेत. त्यांचे अनुभव आज आपल्या सर्वांना निश्चितच इन्स्पिरेशनल ठरतील. सौ कांचनताईंचा सन्मान डॉक्टर तेहरीन यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. सोमानी यांचा सन्मान आपण इथे आलेल्या अजून एक कॅन्सर वॉरियर यांच्याकडून करतोय. दुर्गाताई तांबे इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करते. श्री कैलासजी सोमानी यांचा सन्मान अजून आपल्या इथे उपस्थित कॅन्सर वॉरियर्स सौ पुष्पा तापडिया ह्या करतील. डॉक्टर तहरीनचा परिचय किरणनी करून दिला. मी दुर्गाताईंना रिक्वेस्ट करते डॉक्टर तहरीनचा त्यांनी सन्मान करावा. मी पुढची सूत्र युमिनीकडे सोपवते. आयुष्य मानवी जीवनाचा सर्वात महाग बालपण, तरुणाई, मॅनहुड आणि इव्हेंच्युअल डेथ हे अझम्पशन घेऊन आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जीवन जगतो. आपल्या अपेक्षा, इच्छा यानुसार आपण आयुष्य कसं असावं हे मनात धरून चालतो. पण जसं रस्त्यावरच्या गाडीला सुद्धा स्पीड ब्रेकरचा सामना करावा लागतो, तसंच आपल्या आयुष्यातही स्पीड ब्रेकर येतात. कॅन्सर हा असाच एक स्पीड ब्रेकर आहे. बऱ्याच लोकांना वाटत असेल की कॅन्सर हा स्पीड ब्रेकर कसं काय. कॅन्सर झाला की व्यक्ती गेला याच माइंडसेट और याच वृत्तीने बरेच वर्ष मानवी जीवन चालू आहे. पण आता मेडिकल सायन्सच्या कृपेने बऱ्यापैकी लोक जे कॅन्सरने झुजत आहेत ते वाचू शकतात. आजच्या सभेचा हाच एक उद्देश आहे की पॉझिटिव्ह माइंडसेट आणि सपोर्ट कॅन्सरसाठी किती गरजेचं आहे आणि कॅन्सरने झुजणाऱ्या व्यक्तींसाठी किती गरजेचं आहे. आता मी डॉक्टर जयश्रीताई थोरात, डॉक्टर गिरीश लाड, कांचनताई थोरात आणि कैलासजी सोमानी यांना मुलाखतीसाठी स्टेजवर थांबण्याची विनंती करते. रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन आणि कॅन्सर सपोर्ट ग्रुप याविषयी थोडी माहिती आत्ता जाणून घेतली. पण आता मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय की ज्याच्यातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे की सायको ऑन्कोलॉजी म्हणजे काय एक्झॅक्टली आणि कॅन्सरचे किती प्रकार आहेत, कॅन्सर कशा प्रकारे होतो. आपल्याबरोबर डॉक्टर जयश्रीताई आहेत की ज्यांनी टाटामध्ये काम करून खूप अनुभव मिळवलेला आहे आणि सायको ऑन्कोलॉजिस्ट गिरीश लाड आहेत.
तर हे दोन्ही फॅक्टर कॅन्सरच्या रुग्णांसाठी, केअर गिव्हरसाठी इतके महत्त्वाचे असतात. तर ते आपण कसे महत्त्वाचे असतात आणि ते कसे काम करतात हे आत्ता जाणून घेऊया. तर ताईंपासून सुरुवात करूया. ताईंसाठी प्रश्न आहे, आज संपूर्ण जगामध्ये कॅन्सरची संख्या झपाट्याने वाढते आहे. भारतात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भारतातील प्रत्येक 9व्या माणसाला कॅन्सर होण्याचा धोका आहे. मग हा कॅन्सर होतो म्हणजे नक्की काय होतो? तर आता इतर तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते की अतिशय सुंदर असा हा प्रोग्राम आणि इथून पुढे सुद्धा सपोर्ट ग्रुप जी संकल्पना आहे ती कॅन्सर पेशंटसाठी खूप खूप गरजेची आहे. आणि डॉक्टर गिरीश लाड, डॉक्टर तरण लाड आणि डॉक्टर सय्यद आणि सर्वच रायझिंग इंडिया फाउंडेशनचे आणि आमचे किरण भावी आणि मंजुषाताई यांनी संगमनेरमध्ये इथे तुम्ही ब्रांच चालू करताय त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करते. खरं कॅन्सर एक आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की कॅन्सर जो आहे तो एक रोग नाही आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की ह्याला डायबिटीज झाला किंवा ह्याला मलेरिया झाला, तर असं कॅन्सर बद्दल नाही बोलतायत. कारण कॅन्सर जो आहे तो केसाच्या मुळापासून पायाच्या नखापर्यंत कोणत्याही पार्टला होऊ शकतो. आणि कॅन्सर म्हणजे काय असतं की आपल्या बॉडीमध्ये खूप आपल्या सर्वांना माहीत आहे की आपलं शरीर जे आहे ते वेगवेगळ्या सेल्सनी बनलेलं आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात ते बनत असतात, डिस्ट्रॉय होत असतात, बनत असतात, नष्ट होत असतात. ही प्रोसेस जी आहे, ही नॉर्मल प्रोसेस जी आहे, ही सतत आपल्या शरीरामध्ये जेव्हापासून आपण जन्म घेतो तेव्हापासून तर एंडपर्यंत ही प्रोसेस चालू असते. पण कोणतंही एखादं सेल जेव्हा एकदम रॅपिडली खूप वेगाने जेव्हा वाढायला लागतं आणि अनकंट्रोल्ड त्याचा वेग बनतो, तर तेव्हा आपण सर्वजणांना माहीत असतं की कुठे ना कुठे गाठ बनणं, कुठे म्हणजे ब्रेस्टमध्ये गाठ बनणं, नाही तर तोंडामध्ये गाठ बनणं, मानेमध्ये, बगलामध्ये, असं आपण ऐकून असतो. तर तसं व्हायला लागतं आणि कॅन्सरचं तिथं निर्माण जे आहे ते होत असतं. त्याच्या पाठीमागे खूप सारे जेनेटिक म्युटेशन्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत, तेवढ्या डिटेलमध्ये नाही जाणार. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की कॅन्सर हा एक रोग नाही आहे. कारण जर कोणी आपल्याला खूप ॲडव्हर्टाइजमेंट्स बघायला भेटतात की ह्यांनी कॅन्सरसाठी औषध काढलेलं आहे, हे औषध जे आहे कॅन्सरला नष्ट करू शकतं, तर तसं नाही होऊ शकत. कारण कॅन्सर जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं मी सांगितलं की म्हणजे डोक्यापासनं पायाच्या नखापर्यंत कुठल्याही आपल्या शरीराच्या पार्टचा कॅन्सर जो आहे तो होऊ शकतो. आणि प्रत्येक कॅन्सरचा प्रत्येक वेगळा टाईप असतो आणि प्रत्येक कॅन्सरचा वेगळा स्टेज असतो. तर त्याच्या स्टेजनुसार, त्याच्या टाईपनुसार, त्याच्या वेगवेगळ्या तपासणीनुसार जे आहे ती ट्रीटमेंट डिसाईड होत असते. आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच नेहमी ट्रीटमेंट जी आहे ती आपण सर्वांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, मी तुमच्या क्वेश्चनचं आन्सर केलेलं आहे माझ्यावर. कॅन्सर काय असतो आणि हो, कॅन्सरचा धोका इतका का वाढला आहे, म्हणजे असं का समजलं? करेक्ट. आता कसं आहे, 2-3 ह्याच्यामध्ये फॅक्टर्स आहे. एक आहे की आपली लोकसंख्या जी आहे ती पण खूप वाढलेली आहे. दुसरं आता निदान होतं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की माणूस कशाने गेलाय ते पण समजत नसायचं. आणि माणूस गेला एवढं आपल्याला समजा, खूप दिवस आजारी होता, वजन कमी व्हायचं आणि तो माणूस गेला असं समजायचं, आपल्याला ऐकून असायचो. पण आता अर्ली स्टेजमध्ये निदान जे आहे ते होतं. आणि मला म्हणजे मी नेहमी एवढंच सांगत असते सगळ्यांना की कधीही सिम्पटम असेल तर लवकर तुम्ही डॉक्टरांकडे गेला, लवकर डिटेक्ट होईल आणि लवकर तुम्ही बरे व्हाल. तर अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर डिटेक्शन जे आहे कॅन्सरचं होतं, म्हणून एक प्रमाण आपल्याला जास्त दिसतं सध्या केसेसमध्ये. दुसरं लोकसंख्या पण आहे, मग रेशो जो आहे तो मेंटेन होत असतो. आणि तिसरं आहे की आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे. म्हणजे आपण सध्या आपलं जीवन जे आहे ना ते इतकं आपण काय म्हणतात खूप डिपेंडेंट गोष्टींवरती झालेलो आहोत. खूप सारे व्यसनं जे आहे ते लोकांना आपण ऐकून असतो. म्हणजे कुणी तंबाखू
तोंडात ठेवताय वर्ष म्हणून तोंडाचा कॅन्सर होणं, कुणी दारू पित आहे म्हणून पोटाचा किंवा लिव्हर मध्ये होणं, किंवा आपल्या म्हणजे खूप सारे व्हायरसेस असतात आपल्या आजूबाजू, त्या व्हायरसेसमुळे सुद्धा कॅन्सर जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ते होणं. आणि मला एवढंच वाटतं की फॅक्टर्स खूप सारे आहेत. एक आपण ऐकून असतो की आपले शेतीमध्ये जी ऑर्गॅनिक शेतीकडे का वळलं पाहिजे, कारण जी नॉर्मल शेती त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स आणि फवारे एवढे असतात की ते सुद्धा आपल्या सर्वांसाठी हानिकारक असतात. अशा वेगवेगळ्या ज्या आहेत कारणं आहेत. असं नाही म्हणता येणार की हो पेस्टिसाइडमुळेच कॅन्सर होतो किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे. काही कॅन्सर असतात ज्यांना कारण नसतं, कोणालाही होऊ शकतात, कधीही होऊ शकतात. म्हणजे लहान मुलापासून आपल्या वडीलधाऱ्या माणसांपर्यंत कोणालाही ते होऊ शकतात. तर फार स्पेसिफिक म्हणजे हेच कारण आहे म्हणून कॅन्सर झाला असंही म्हणता येत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे की एक आहे की लोकसंख्या वाढलेली आहे, दुसरं आपले डिटेक्शन रेट जे आहेत, कॅन्सरचं निदान जे आहे ते चांगल्या पद्धतीने होतं. आणि तिसरं आहे की आपली लाईफस्टाईल सध्या अशी झालेली आहे ना की आपण एक्सरसाइज कमी आणि घरी बसून TV समोर आणि जे जेवण आपण जेवतो सध्या पिझ्झा आणि बर्गर शिवाय आपल्याला होत नाही. पण जे पूर्वीचं असायचं म्हणजे भाजी भाकरी वरण भात हे पौष्टिक जेवण जे आहे ते सुद्धा आपण केलंच पाहिजे. आणि त्याच्यात चांगली लाईफस्टाईल ठेवली तर कॅन्सर नक्की कमी होईल असं मला वाटतं. म्हणजे यातून एक लक्षात येते की अगोदर सरळ मृत्यूच व्हायचा कॅन्सरमुळे, तर आता ही परिस्थिती नक्कीच बदलली आहे. डायग्नोसिस चांगल्या पद्धतीने होतोय आणि त्याच्यातनं जरी लोकसंख्या वाढली, आजार वाढला, पण डायग्नोसिस होणं हे पॉझिटिव्ह साईन मानलं गेलं पाहिजे. त्याच्यात लवकरात लवकर डायग्नोसिस होणं हे फार गरजेचं असतं. तर त्यांनी आपल्याला कॅन्सरच्या विषयी बेसिक माहिती खूप सोप्या शब्दात सांगितली आहे. आणि एक गोष्ट मी अजून सांगेन की कालपर्यंत मागचे 2 ते 3 महिने जयश्रीताई इतक्या दमलेल्या होत्या निवडणूक आणि प्रचार आणि त्या कारणाने त्यांची फिरस्ती. खरं तर त्या अजिबात इथे थांबणार नव्हत्या, पण त्यांचा आवडीचा विषय ऑन्कोलॉजी आणि आम्हाला साथ देण्यासाठी त्या फक्त इथे थांबल्या, नाहीतर अदरवाईज त्या कालच मुंबईला जाणार होत्या. फक्त दोन दिवसाच्या आरामासाठी जाणार होती मुंबईला. तर एक दिवस आम्ही घेऊन थँक्यू सो मच. दुसरा प्रश्नही तुमच्यासाठी आहे. कॅन्सर म्हटलं की मृत्यू असं समीकरण सगळीकडे दिसते, पण खरंच असं आहे का? वस्तुस्थिती नक्की काय आहे? असं बिलकुल नाहीये. म्हणजे आपण जे कॅन्सरला घाबरून असतो की कॅन्सर ह्या माणसाला कॅन्सर झालाय आणि हा कसा जगणार किंवा असं बिलकुल पण नाहीये. म्हणजे मी युजली ब्लड कॅन्सर विषयी सुद्धा सांगत असते की आपण ब्लड कॅन्सर झालाय आणि आता काय होणार, हा माणूस जगेल की नाही, ह्या भीतीनेच बरेच जण ट्रीटमेंट जी आहे ती घेत नसतात. तर मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की एक तर लवकरात लवकर निदान लागणं म्हणजे अर्ली स्टेज, पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये कॅन्सर माहीत होणं एक फार गरजेचं असतं. आणि दुसरं असतं की प्रॉपर ट्रीटमेंट घेणं. जर प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतली, खूप वेळा असं होतं आपण खूप फिरतो काही वेगळेच ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटकडे जातो आणि मग प्रॉपर ट्रीटमेंटला उशीर होऊन जातो आणि त्याच्यामध्ये स्टेज जो आहे तो पहिल्या दुसऱ्याच्या ऐवजी तिसऱ्या चौथ्यापर्यंत पोहोचून जातो. तर तसं न होता लवकर डिटेक्शन होणं आणि एकदम प्रॉपर ट्रीटमेंट घेणं डॉक्टरांच्या गायडन्सच्या अंडर हे फार गरजेचं असतं. म्हणजे कॅन्सर आणि मृत्यू हे खरं असं म्हणजे लिंक त्याचं नाही आहे. एक म्हणजे मला सांगायचं की काही कॅन्सर्स असे आहेत, स्पेशली ब्लड कॅन्सर्स काही असे आहे ना की 100% बरे होऊ शकतात. 100%. म्हणजे तुम्ही डायबिटीज, मलेरिया ह्याला सुद्धा 100% गॅरंटी नाही देऊ शकत, तेवढी 100%ची गॅरंटी काही ब्लड कॅन्सर्सला सुद्धा आहे. तर प्रॉपर ट्रीटमेंट घेणं, प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं असतं. असं बिलकुल नाहीये की कॅन्सर आणि मृत्यूचा काहीही संबंध नाहीये, एवढंच आपल्या सर्वांनी समजलं पाहिजे. हा, ही खरंच खूप आनंदाची आणि चांगली बातमी एका डॉक्टर ऑन्कोलॉजिस्टकडनं आपल्याला माहिती होते. तर हे आपण नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे की कॅन्सर म्हणजे आज आपण तुला एक्सरे काढून घेऊ म्हणजे का बसून कमी होत नाही म्हणून मी एक्सरे काढायला गेले तर तिथं 1-2 वळीतच खाली आलेला
का रिपोर्ट का असं ब्लड कॅन्सरची शक्यता आहे म्हणून. तर मी आमच्या सेवा सदन त्या त्यांचा बंगला होता, त्या तिथे थांबले मी. तर तो रिपोर्ट मी असा टाकलेला होता म्हणजे स्पॉटवरती, काय त्याच्यातला कॅन्सर हा विषय असा काय डोक्यातच नव्हता. रिपोर्ट असं म्हटलं काय त्याला असं लागल्याची सूज काहीतरी गोळ्या वगैरे तसं गोळीच करतो. नंतर मग ते रिपोर्ट माझ्या साहेबांच्या आत्यावर भाऊ तो शिकायला होता, ते आला म्हणे मी दाखवलं, मला ते सवय थोडं रिपोर्ट आला का दाखवायचं कसं काय आहे काय माहिती घ्यायची. त्यांनी वाचलं तर तिची मग तुम्हाला असं असं सांगितलेलं आहे. तर मग तरी पण मी शांतच राहिले. मग मला काय कॅन्सर हा शब्द कुणालाच म्हणजे आमच्या घरातही नाही माहेरीच नाही आणि एकदम असं कसं होऊ शकतं. ते साहेबांना पण बोलले, साहेबांनी काही मनावं घेतलं नाही. त्याच्यानंतर मग आमचे फॅमिली डॉक्टर मुंबईचे होते देशपांडे म्हणून, त्यांना रिपोर्टला दाखवला. नंतर मी घरी आले संगमनेरला, संगमनेरहून ट्रिपला जायचं होतं पण माझा एक मुलगा खूप दुखायचा. तर म्हटलं माझं ट्रिप व्यवस्थित होईल का नाही, मला फिरायला मिळेल का नाही, जायचा आनंद. मी राजवडचं आम्ही सगळे ट्रिपला गेलेलो. तर गॅंगटॉक वगैरे असं त्या बाजूला मी फिरून आलो. 15 दिवस झाले. राजवर्धन म्हणजे जर तुला असं असं सांगितले डॉक्टरने तर आपल्याला लवकर जावं लागेल. तर मी म्हटलं नाही, ही ट्रिप मला पूर्णच करायची म्हणून. मग मी 1 महिना चांगली फिरून आले घरी. त्याच्यानंतर मग देशपांडे डॉक्टरांनी मला बोलवून घेतलं. मग साहेब म्हणे मला ना त्यावेळेस साहेब मंत्रीच होते, मग त्यांनी म्हणे मला हेलिकॉप्टरने जायचं आहे तर तू चल लगेच. मग आम्ही गेलो बरोबर. तिथे मग सुरुवातच झाली. पण कशाचा कॅन्सर काहीच माहीत नाही. टेस्टचा माहीत नव्हता, का ब्लड कॅन्सर होतं माहीत नव्हता, का एखादा हाडाला आहे ते समजून येत नव्हतं. सगळ्या तपासणी चालू झाल्या, काहीच नाही. मला त्या तपासणीचा इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला. 1 तास त्या ह्याच्यामध्ये झोपून ठेवायचे, ते खाट मला नको वाटायचं ते. त्याच्यानंतर मग आला एकदा रिपोर्ट का म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. मग त्याच्यावर मग त्याच्यानंतर मग तपासणी MRI केलं. MRI नंतर मग त्याच्यावर सुरुवात झाली. नंतर 14 केमो घेतले 12 जयश्लोकला. तर मला अजिबात त्रास झाला नाही. जयश्लोकला मी जायचे, केमो घ्यायचे, तर तिथं 1-2 दिवस नाही तर लगेचच आमचं घर सेवा सदनचं जवळ होतं. मग मी घरी यायचे. पाठीमाग लॉन मोठं लॉन होतं, ते लॉनवर फिरायचे. साहेब मला तिथून बघायचे त्या ह्याच्यामध्ये डायनिंग टेबलच्या म्हणजे ती तिकडून येते औषध पाणी घेऊन परत ती फिरते. म्हणजे मी व्यायामाला खूप हे होते. फिरणं का होईना मी करायचे, सकाळी प्राणायाम करायचे, योगा करायचे. त्याच्यामुळे मला असे मी आजारी असे मनाला काही वाटून घेतलंच नाही. नंतर मग पण केमो ह्याला जायचं चाललं, चेन्नईला जायचं चाललं. त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवात केली. मग चेन्नईचं इतकं अवघड काम होतं का मला म्हणजे लाईनीत उभारावं लागायचं. असं 5-5 असा लाईनी असायच्या, म्हणजे बांबू टाकलेले जत्रेसारखी पेशंट. मग माझ्या मनाचं असं असायचं का मला आता या वयात कॅन्सर झालाय, तर मला काय तेच माझे याचं भान नव्हतं. पण ते छोटे मुलं बघून मला वाईट वाटायचं, त्या छोट्या मुलांना ते कॅन्सर होते म्हणजे कसं काय असं. तर मग आपण म्हणतो काहीतरी पाप केले काय आपण, म्हणजे का आपल्याला असं माझ्या वाटायला आलेलं आहे. पण जेव्हा मुलाचे जन्मतात तर त्यांच्या हाताला सलाईन हे बघूनच खूप हे होतं. आणि मग नंतर तिथून मग साहेब आले भेटायला. साहेब म्हणाले त्यांनी ती बघितली गर्दी, मग ते म्हणाले नाही तिला ना आपण ॲडमिटच करून घेऊ. मग विजय डॉक्टर होते तिथं, त्यांना भेटले. ते म्हणाले पेशंटला आपण ॲडमिट करून घेऊ. आणि मग तिथून सुरुवात झाली. मग तिथून आतूनच मला ते याच्यावर झोपायचे पोचवते आणि मग ते न्यायचे प्रत्येक ह्याला तपासण्या करायला वगैरे. पावसात येतं तर पावसातूनच मला घेऊन गेले. मग असं करता सगळं त्याच्यात व्यवस्थित पार पाडलं. मग आम्हाला छोटासा 2 रूमचा एक बंगलो घेतला तिथं चेन्नईमध्ये. मग आम्ही कॉलनीमध्ये तिथं राहिलो. मग जवळ 2-3 महिने मी तिथं राहिले. पण मी मनाने एक समाधान राहिली, आनंदी राहिली. तर आपण हे आनंद म्हणजे स्वतः पण घेतला पाहिजे, दुसऱ्यालाही आनंद दिला पाहिजे, असं माझं पहिल्यापासून आहे. आणि मला माझ्या मनात कधी मी आजारी आहे असं कधीच मी दाखवलं नाही. आणि आहे ते माझं रुटीन चालू असायचं. आणि सगळ्यांचे व्यवस्थित करणं, देवपूजा करणं, फिरायला जाणं, घरात लक्ष देणं, मुलांकडे लक्ष देणं
आणि मुलांना आता माझ्यापेक्षा ज्यावेळेलाच खूप वाईट वाटायचं, ती सारखी रडायची. म्हणजे जेव्हा ते इंजेक्शन घ्यायचं होतं तर ते तपासणी करायला देतात ना, तर ते इंजेक्शनचं म्हणजे एकदम मणक्याचं बोन मॅरोचं, पण बोन मॅरो सुरुवातीचा केला तर मला काय जाणवलं नाही. सगळे हसायला लागले, तुम्हाला कसं काय इतका त्रास होत असतो, बोन मॅरोचा तुम्हाला काहीच त्रास झाला नाही. मला काहीच नाही वाटलं, मला समजून पण नाही आलं म्हटलं. पण त्याच्यानंतर चेन्नईला जो बोन मॅरो केला तो खूपच त्रासदायक होता. मला 4-5 जणांनी पकडलं, पुढेच्या रडायला लागली, म्हणजे यायला बाहेर पाठवलं. सगळेच म्हणजे तुझ्या त्या डॉक्टर आले होते, सगळेच म्हणजे सगळ्या आधार द्यायला सगळेच होते. मला एकदा स्मिता म्हटलं, आमच्या नंदनबाई औरंगाबादच्या सासऱ्यांची मुलगी, ते म्हणे सगळ्यात खरं ब्लड कॅन्सर हा चांगला आजार आहे. कारण मला जर झाला कॅन्सर तर म्हणे ब्लड कॅन्सरच झाला पाहिजे, कारण कुठं ऑपरेशन नसतं, कुठं काहीच नसतं, औषध गोळ्या त्याच्यावर सगळं असतं. कारण मला कुठंही काही ऑपरेशन झालेलं नाही आणि एकदम काही ठणठणीत आहे. त्याच्यामुळं असं मी काही झोपून राहिले नाही का, काही नाही. लग्न करायचे, कार्यक्रम करायचे, साखरपुड्याला जायचे, सगळं काही व्यवस्थित करायचे. मग त्याच्यामुळे मी लोकांना पण असं समजून आहे. काही दिवस मला थकवा आला, अशक्तपणा आला, 1-2 महिने म्हणजे तसे 1 वर्षभर मी काळजी स्वतःची घेतली. फक्त इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी जपायचे, बाहेरचं खाणं टाळायचे, तळलेलं पदार्थ खायला टाळायचे. आणि त्याच्यामुळे माझं सगळं जीवन चांगलं गेलं. सगळ्यांनी आधार दिला, नातेवाईकांनी, पाहुण्यांनी, घरचे सगळे, तुमच्या सगळ्यांचेच आशीर्वाद मला मिळाले आणि मी त्याच्यातून बाहेर पडले. साधं सोपं आजारपण प्रत्येकाला मिळावं. आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे, म्हणजे एक तर 2012 मध्ये तिचा मल्टिपल मायलोमा एक टाईपचा ब्लड कॅन्सरच असतो, तो डिटेक्ट झालेला. आणि जेव्हा तिला किमोथेरपी भेटली ना, तेव्हा त्रास तिला खूप त्रास व्हायचा. मला आठवतं, कारण नुकतीच मी MBBS झाली होती आणि इंटर्नशिप संपली होती आणि घरातली डॉक्टर म्हणून म्हणजे 21 वर्षाची मी, माझ्यावरती तिची जबाबदारी येत असायची, तिला घेऊन जाणं OPD ला वगैरे. पण तिला त्रास व्हायचा. पण तिची आता म्हणजे ते जे सांगते ना की काय म्हणतात, हिंमत जी आहे ना तिची, तिने कधी नाही सोडली. म्हणजे तो त्रास सुद्धा तिला आठवत नाहीये, कारण ती एवढी स्ट्रॉंग त्या टाइम मध्ये राहिली ना. तिचं माइंड तिने एवढं स्ट्रॉंग ठेवलं ना की काही असू आपल्याला ह्यातनं बाहेर पडायचंच, हे तिच्या डोक्यामध्ये होतं. आणि आम्ही नेहमी सगळेजण, म्हणजे साहेब सुद्धा सांगतात की तिची विल पॉवर एवढी आहे ना की काही असेल तर त्याला सामोरे जाण्याची, त्याच्यामधनं ती खरं तर तिला बाहेर पडण्याची ताकद तिला त्यातनं भेटलेली आहे. तिचाही बोन मॅरो ट्रान्सप्लांट वेल्लोरला, CMC वेल्लोरला आम्ही केला होता आणि त्यातूनही ती एकदम सुखरूप चांगली बाहेर पडली. आणि खरं तिच्या विल पॉवरमुळे. आणि तिथेच सायको ऑन्कॉलॉजी जे आहे ते येतं की ते ऑटोलॉगस होतं. ऑटोलॉगस म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये 2 टाईप असतात, ॲलोजेनिक आणि ऑटोलॉगस. ॲलोजेनिक म्हणजे कैलास दादांना जे 10x10 मॅच त्यांना भेटलं, आणि ते ऑटोलॉगस म्हणजे जिचे स्वतःचे सेल्स जे आहे ते परत तिला दिले गेले आणि त्यांनी नवीन ब्लड जे आहे ते तयार करण्याचं काम केलं. मला एकच म्हणजे सर्वांना सांगायचं आहे की सायको ऑन्कॉलॉजीचं का बरं इतकं जास्त म्हणजे गरज आहे, सपोर्ट ग्रुप्स होणं खूप गरजेचं असतं. मी सुद्धा टाटामध्ये असताना ना, आमचे जे कॅन्सर पेशंट्स असायचे ते अगदीच 15 वर्षाच्या पुढचे जे पेशंट्स असायचे, तर त्यांना सपोर्ट करणं, प्लस त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करणं. कारण जेव्हा पेशंट कॅन्सरमधून जात असतो ना, फॅमिली किती अफेक्ट होते. इथं बसलेले माझ्यामध्ये बरेच जण जे आहेत, ज्यांच्या घरामध्ये कॅन्सर पेशंट राहिलेले आहेत खूप जास्त. म्हणजे जे मी डॉक्टर म्हणून आतमध्ये तपासणीसाठी जिजीच्या जायचे की मी डॉक्टर आहे, डॉक्टरांना रिक्वेस्ट करायची, सर आय एम अ डॉक्टर, प्लीज कॅन आय बी विथ हर, असं करून जेव्हा त्यांना मी म्हणायचे ते म्हणायचे ठीक आहे आता डॉक्टर आहे. पण तिला त्रास होतो ते बघताना माझ्या आधी डोळ्यात पाणी यायचं आणि मी परत आठवायचे काय नाही, मी डॉक्टर आहे पण मी तिची मुलगी पण आहे. आणि किती म्हटलं तरी तिला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्या सर्वांना त्रास होत असतो, म्हणजे फॅमिलीमधल्या सर्वांना त्रास होत असतो.
आणि तिथं सायको ऑन्कोलॉजी परत येणं आणि पूर्ण फॅमिलीला सुद्धा सपोर्ट करणं ते फार गरजेचं असतं आणि त्यांना सुद्धा त्यातनं बाहेर काढणं फार गरजेचं असतं. याच्याच पॉईंटला मी आता ते सांगणार होतो की त्या ॲज अ कॅन्सर पेशंट आणि मुलगी म्हणजे फॅमिली मेंबर. सो मगाशी मी जसं म्हणालो की कॅन्सरचा आजार एका माणसाला होतो पण मनाने तो संपूर्ण कुटुंबाला होतो, कारण सगळं कुटुंब डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे सायको ऑन्कोलॉजीची ट्रीटमेंट जी आहे किंवा त्याचं जे काउन्सिलिंग आहे ते फक्त कॅन्सर पेशंट पुरतं मर्यादित राहत नाही, तर ते फॅमिली मेंबर्सना पण केलं जातं, ते केअर गिव्हर्सना पण केलं जातं, अगदी मेडिकल प्रोफेशनल सुद्धा. म्हणजे आता तुम्ही ऑन्कोलॉजिस्ट आहात, सो ऑन्कोलॉजिस्ट किंवा मेडिकल प्रोफेशनल यांच्यावर सुद्धा त्याच प्रकारचं काम करण्याचा इतका फटीग निर्माण होतो, इतका त्याचा ओव्हरलोड होतो, बर्डन क्रिएट होतं की त्यांचं सुद्धा बऱ्याच वेळा काउन्सिलिंग करावं लागतं. सो तो पण एक आस्पेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये आहे. सो सायको ऑन्कोलॉजीमध्ये 5 प्रकारच्या लोकांना काउन्सिलिंग केलं जातं. एक म्हणजे कॅन्सर पेशंट, दुसरा फॅमिली मेंबर, तिसरा केअर गिव्हर. आता केअर गिव्हर आणि फॅमिली मेंबरमध्ये फरक कधी कधी फॅमिली मेंबर्स केअर गिव्हर असतो किंवा केअर गिव्हर बाहेरचा असतो. म्हणजे समजा 4 जण कुटुंबात आहेत, त्यातला एक जण 24/7 जबाबदारी घेतो आणि बाकीचे फॅमिली मेंबर्स मग एक जण ऑफिसचं बघेल, एक बाहेरचे कामं बघेल, अशा प्रकारचं. सो फॅमिली मेंबर्स असतात, केअर गिव्हर्स असतात, त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स असतात. म्हणजे आता जसं आपण कॅन्सर सपोर्ट ग्रुप सुरू केला तर आता मंजू आणि किरण या दोघीजणी आता त्याच्यामध्ये काम करतायत. डॉक्टर सुचित गांधी, प्रसाद रसाळ सुद्धा इज गोइंग टू बी पार्ट. सो अशी एक टीम आपली वाढत जाणार आहे. सो रोज जर का तुम्हाला अशा कॅन्सरच्या लोकांना भेटायचं आहे आणि ती निगेटिव्हिटी कुठेतरी येते एका सर्टन स्टेजला, किंवा अगदी लहान मुलाला कॅन्सर झालाय आणि आपण काही करू शकलो नाही, याचं जे दुःख असतं किंवा लहान मुलगा आपण त्याला 3 वेळा भेटलो आणि जर का त्याचं निधन झालं तर त्याच्यातनं जो एक दुःख निर्माण होतो, सो ते त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग याच्यातनं होतं आणि मेडिकल प्रोफेशनल्स. सो हे जे सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजी आहे याच्यामध्ये ह्या 5ही प्रकारच्या कम्युनिटीचं इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग होईल, ग्रुप काउन्सिलिंग होईल, फॅमिली काउन्सिलिंग होईल. आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स पण त्याच्या निमित्ताने इथे प्लॅन करणार आहोत. सो फॅमिली मेंबर्सना कसा म्हणजे मी मगाशी विचारणार होतो की तुम्ही ऑन्कोलॉजी जे सिलेक्ट केलं तर त्याची प्रेरणा तिकडेच आहे का दुसरं काही आहे? नाही, तेच होती. कारण मला माहित होतं की त्यातल्या त्यात म्हणजे मी तिची मुलगी आणि डॉक्टर आणि मला पुढचं माझं MBBSच झालेलं होतं. तर तिच्याबरोबर जेव्हा मी राहिली CMC वेल्लोरला मी राहिले तर तिथले जे डॉक्टर्स ज्या पॅशननी काम करत होते ना की ते मला खूप आवडलेलं. की कॅन्सर म्हणजे फक्तच आपण नेगेटिव्हिटी न विचार करता जो कॅन्सर पेशंट बरा होऊन घरी जातो ना, तर जो आनंद त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती असतो आणि ज्या मनात असतो ना तो वेगळाच असतो. म्हणजे तो मला अनुभवायला भेटला टाटा हॉस्पिटलमध्ये, की जेव्हा माझा पेशंट 16-17 वर्षाचाच मुलगा जो ज्याला मी रोज 6 महिने बघत होते आणि तो घरी जात असताना इतका आनंद तो व्हायचा. आणि खरं म्हणजे मला प्रेरणा जी आहे ती माझी आईच आहे, की ब्लड कॅन्सर चूज करण्यासाठी सुद्धा तीच आहे. की मला माहित होतं की तिची जबाबदारी माझ्यावरती असणार आहे, तिथून पुढे पूर्ण जबाबदारी. मग मला त्या सब्जेक्टमध्ये सगळी गोष्ट जी आहे ती माहीत पाहिजे, एक तो पण विचार होता की कधी तिला पुढे जशी गरज लागेल तसं मी तिच्या बरोबर पाहिजेच. आणि दुसरं आहे की तो विषय मला आवडायला लागला होता. म्हणजे कुठे मनाचं खच्चीकरण करून चालणार नाही, त्याच्यावर फाईट करायचं होतं म्हणून तो विषय मी चूज केला. कारण जशी आपण सुरुवात केली होती की कॅन्सर म्हणजे मृत्यू, खरं तर माझं आतापर्यंतचा एक्सपिरियन्स हा उलटा आहे. कॅन्सर खरं इन्स्पिरेशन म्हणून येतो. कॅन्सरमध्ये तुम्हाला रिलेशनशिप कळतात, कोण लोक तुमच्या बरोबर आहेत, कोण लोक लांब आहेत. सो रिलेशनशिप म्हणजे मगाशी जे मी सांगितलं सोशल हेल्थ, तुमची सोशल हेल्थ इंडेक्स आपण कॅन्सरमुळे सांगू शकतो की किती लोक तुमच्याबरोबर आहेत, किती लोक तुमच्याबरोबर नाही हे कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कॅन्सरमुळे फक्त कॅन्सर पेशंटला नाही तर त्यांच्यावर जे प्रेम करतात त्या सगळ्या लोकांना पर्पज ऑफ लाईफ मिळतो. आपण कशासाठी जगतोय, आपल्या जगण्याचा उद्देश काय. जोपर्यंत कॅन्सर झालेला नसतो तोपर्यंत नॉर्मल आपले रोजमर्राचे प्रॉब्लेम्स, आज हे करायचं, उद्या ते करायचंय, कधीतरी वर्षातनं फिरायला जायचं, एवढेच आपले गोल्स असतात. पण आपण आयुष्याकडे त्याचा काय पर्पज आहे, मी का जन्माला आलो, माझ्या जन्माचा काय उद्देश आहे हे लक्षात येत नाही. सो कॅन्सर सारख्या आजारामुळे जर का पर्पज ऑफ लाईफ मिळत असेल, म्हणजे
म्हणजे ज्याच्यामुळे यांना ऑन्कोलॉजी करावं असं वाटलं. किरण किंवा मंजू त्यांच्या दोघींच्या आईला कॅन्सर झाला, त्याच्यामुळे त्यांना एक पर्पज मिळाला की आपण आता कॅन्सर सपोर्ट ग्रुप संगमनेरमध्ये सुरू करू. तर ह्या आजाराचे इतके पॉझिटिव्ह आउटकम पण आहे, तर ते फक्त निगेटिव्ह आणि नकारात्मक कॅन्सर बाबतीत विचार करायची गरज नाही. तर पर्पज ऑफ लाईफ सारखा आयुष्यात कितीतरी लोकांना आयुष्यामध्ये पर्पजच नाही आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही त्यांच्या आयुष्यात काय झालं काय. पण जर का अशी घटना तुमच्या आयुष्यात घडत असेल किंवा तुमच्या जवळच्या मित्रांमध्ये कोणामध्ये घडत असेल आणि त्याच्यातनं जर का तुम्हाला पर्पज मिळत असेल, म्हणजे आज युबिनी बसली आहे, शी ऑल्सो फॅमिली मेंबर आहे, ती आज या एजमध्ये पुढाकार घेतो आणि आम्ही सगळी टीम इतके खुश होत तिचं सगळं एनर्जी एन्थुझियाझम सगळं बघून की इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचं की मी तिला विचारलं की तू अँकरिंग केलंस का? काका मी कॉलेजमधले प्रोग्राम शाळेमधले प्रोग्राम अँकरिंग केलं. म्हटलं हरकत नाही तू कर. सो ही कुठेतरी प्रेरणा ह्या वयामध्ये जर का मिळत असेल तर तो आजारामधनं वाईट जसं होतं तसं चांगलं पण गोष्टी होतं. सो आज ह्या वयामध्ये तिला ती मॅच्युरिटी आली, लौकिक आहे. सो कितीतरी पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स या कॅन्सरमधनं असतात, फक्त आपल्याला ती बघायची नजर पाहिजे आणि ती नजर देण्याचं काम कुठेतरी तो अवेअरनेस आपण या कॅन्सर केअर सपोर्ट ग्रुपमधून करत आहोत. रायझिंग इंडिया आम्हाला आता या गोष्टीसाठी संगमनेरमध्ये मदत करणार आहे. 15 दिवस महिन्यातनं जसा काही कॅन्सरचा ग्रुप पेशंटचा ग्रुप तयार होईल त्या अनुषंगाने आम्ही एक कार्यक्रम घेऊ. पण मी ताईंना सांगेन विचारेन एक विरार फाउंडेशन आम्हाला या उपक्रमात कशा प्रकारे मदत करू शकते किंवा आम्हाला तुमची कशी मदत? रायझिंग इंडिया फाउंडेशन जे आहे ते तुम्ही खूप चांगलं कन्सेप्ट जी आहे ती संगमनेरमध्ये घेऊन येत आहात. सपोर्ट ग्रुप्स जे आहे ते तुम्ही कंडक्ट करणार आहात. तर त्याच्यामध्ये म्हणजे कधी तुम्हाला माझी गरज कुठेही पडली तर तिथे मी आहेच. त्याचबरोबर मला असं वाटतं की संगमनेर तालुका जो आहे तो फक्त शहर नाही आहे तर ग्रामीण भागसुद्धा आहे. तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप सारे कॅन्सर पेशंट्स जे आहेत ते आपल्याला आढळतील. तर आपण म्हणजे काउन्सिलरची एक आर्मी तयार करू शकतो किंवा आपण रुरल ग्रामीण भागामध्ये सुद्धा रायझिंग इंडिया फाउंडेशनला एक विरार फाउंडेशन बरोबर घेऊन जाऊ शकतो. आणि नक्कीच म्हणजे SMBT हॉस्पिटल सुद्धा आहे इथं, डॉक्टर सुधीर तांबे आहेत, दुर्गा त्या आहेत. तर नक्कीच आपल्याला SMBT हॉस्पिटलची ही मदत त्याच्यामध्ये होऊ शकते. आणि आपल्याला सर्व कॅन्सर पेशंट्सला चांगली काउन्सिलिंग सेशन्स कंडक्ट करण्यामध्ये तुम्हाला कधीही कुठेही मदत माझी लागली तर मी तिथे हजर आहे. 100% मी तुमच्याबरोबर आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की हा माझा आवडता विषय आहे आणि मी म्हणजे काउन्सिलिंग 1 to 1 तर माझ्या होत असतात. खूप सारे पेशंट्स ज्यांना समजले की मी संगमनेर तालुक्यामध्ये आहे सध्या आणि कॅन्सर तज्ञ तो येत असतात घरी. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सप्ते असतात, अखंड हरिनाम सप्ताह जो आपल्याकडे होतो. तर तिथे मी जेव्हा जाते ना मला खरं देवावरती खूप बोलता येत नाही तर मी तिथे कॅन्सर अवेअरनेस जे आहे ते करत असते. आणि नक्कीच आपल्याला म्हणजे काउन्सिलिंग सुद्धा गरजेची आहे. तेही आपल्याला सगळ्यांमध्ये तो विचार तो रुजवण्यामध्ये नक्कीच मी तुम्हाला त्यात मदत करू शकते. आणि आपण खूप काही पुढे करू शकतो. तुमचे जे एक्सपेक्टेशन्स असतील आपण त्याबरोबर प्रॉब्लेम आणि सोल्युशन काढत पुढे जाऊ शकतो. थोडंसं आकडेवारीकडे नेतो परत एकदा. म्हणजे तो जो रिपोर्ट आहे की भारतातल्या प्रत्येक 9व्या माणसाला कॅन्सर होऊ शकतो. आज भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. तर 140 कोटी लोकसंख्या आणि प्रत्येक 9वा माणूस असं जर का समीकरण काढलं तर 15,55,555 लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता. 15 कोटी सरासरी झाला. एका माणसाला कॅन्सर झाला की घरातले कमीत कमी 3 जणांना तो मेंटली अफेक्ट करतो. म्हणजे 140 कोटीपैकी कमीत कमी 60 कोटी लोक येत्या काही वर्षामध्ये कॅन्सरमुळे मेंटली अफेक्ट होणार. कुटुंब 15,000 कुटुंब, 15 कोटी कुटुंब. सो ह्या सगळ्यांसाठी म्हणजे भारतात आता सध्या ही पेशंट टू डॉक्टर रेशो जो असतो की किती लोकांमागे किती डॉक्टर पाहिजे, पॉप्युलेशन टू डॉक्टर, तर ती संख्या सगळ्याच बाबतीत कमी आहे. ऑन्कोलॉजिस्टची पण कमी आहे.
आणि जास्तीत जास्त म्हणजे 70% जास्त ऑन्कोलॉजिस्ट आज शहरामध्ये प्रॅक्टिस करतात आणि ग्रामीण भागातलं पॉप्युलेशन शहरी भागापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे काय करायची गरज आहे हे जेव्हा आम्ही याचा अभ्यास केला त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की पहिलं काम जे करायचं आहे ते अवेअरनेस क्रिएट करणं. मग सायकोसोशल अवेअरनेस म्हणजे काय तर कॅन्सर विषयीची भीती घालवणं, कॅन्सर विषयीचे गैरसमज दूर करणं, कॅन्सरची लक्षणं ओळखणं, कॅन्सरचं स्क्रीनिंग करणं आणि अर्ली स्टेजला कॅन्सर असेल तर तो अर्ली स्टेजला डिटेक्ट कसा होईल आणि लवकरात लवकर तो कॅन्सर पेशंट बाहेर कसा पडेल हे बघणं. सो हा एक अवेअरनेसशी रिलेटेड. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग करावं लागेल. म्हणजे आपल्याला असे व्हॉलंटियर्स पाहिजेत की जे कॅन्सर अवेअरनेससाठी काम करतील. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला की जेव्हा कळतं की हे कॅन्सर पेशंट्स आहेत, हे फॅमिली मेंबर्स आहेत, मग त्यांचं काउन्सिलिंग कसं करायचं. आता कुठलाही सायकोलॉजिस्ट काउन्सिलिंग करू शकतो का, थोड्याफार प्रमाणात करू शकतो. पण सायकोलॉजिस्ट आणि सायको ऑन्कोलॉजिस्ट याच्यामध्ये एक फरक आहे. कारण नॉर्मल सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा मी काम करतो तेव्हा माझ्याकडे एखादा माणूस डिप्रेशनसाठी येतो, काहीतरी फॅमिली रिलेशनशिपमध्ये भांडणं असतात म्हणून येतो, कुठल्या तरी ट्रॉमामधनं येतो. सो प्रॉब्लेम एक असतो आणि सोल्युशन एक असतं, एकच थेरपेटिक अप्रोच असतो. पण कॅन्सरच्या जर्नीमध्ये तो मेंटल हेल्थच्या सगळ्या विषयांना टच करून घेतो. म्हणजे सुरुवातीला डिनायल असतं, कॅन्सरचा रिपोर्ट हातात असतो तरी पण तो म्हणतो की मला कॅन्सर होऊ शकत नाही. म्हणजे युवराज सिंग जो भारताचा क्रिकेटर आहे तर त्याला कॅन्सर झाला आणि त्याची सख्खी मावशी पूनम नंदा त्या सुद्धा कॅन्सर सर्वाइव्ह झाला. सो जेव्हा आपला इनिशिएटिव्ह सुरू झाला त्यांना कळलं तर पूनम नंदाने आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि मग मी दिल्लीला जाऊन भेटलो आणि युवराज सिंग फाउंडेशन आता आपले पार्टनर आहे. सो युवराज सिंगची सुद्धा तुम्ही स्टोरी पाहिली तर त्याला रिपोर्टमध्ये क्लिअर कट डॉक्टरांनी सांगितलं की तुला लंग कॅन्सर आहे, पण तो ॲक्सेप्टच करायला तयार नव्हता. तो म्हणे की मी इतका त्यावेळेस तो नॅशनलसाठी देशासाठी खेळायचा, पण माझा फिटनेस एवढा चांगला आहे, मी टेस्ट मॅच खेळतोय, वन डे खेळतोय, वर्ल्ड कप जिंकलाय आणि माझ्याबरोबर 24/7 फिजिओथेरपिस्ट असतात, डॉक्टर्स असतात, मला कॅन्सर होऊ शकत नाही. आणि त्यांनी तो इग्नोर केला आणि तो कॅन्सर तसाच त्यांनी शरीरात बाळगला. नंतर एक स्टेज अशी आली की त्याला ते ॲक्सेप्ट करावं लागलं आणि मग त्याला अमेरिकेत ट्रीटमेंटसाठी जावं लागलं. सो मला बऱ्याच वेळा वाटतं की जर का त्यांनी सुरुवातीला डिटेक्ट झाला असता आणि त्यांनी तो ॲक्सेप्ट केला असता तर कदाचित तो अजून 4 वर्ष भारतासाठी खेळला असता. सो एक किती मोठं नुकसान फक्त इग्नोरन्स किंवा मान्य न करणं. सो जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो सगळ्यांच्या मनात 2-4 प्रश्न येतात की मला कॅन्सर होऊ शकत नाही, मी कधी कोणाचा काही वाईट विचार केला नाही, मग मलाच हा कसा झाला. तो असे सगळे प्रश्न येतात आणि इग्नोरन्स होतं. मग कॅन्सरच्या ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग ही पुढचा टप्पा असतो की आता कॅन्सर झालाय, आता काय करायचं, चला मी मान्य केलं मला कॅन्सर आहे, आता त्याची ट्रीटमेंट मला ठरवायची. मग त्याच्यासाठी सेकंड ओपिनियन घेणं, मग कुठल्या हॉस्पिटलमधनं करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी माझी आर्थिक कॅपॅसिटी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि ट्रीटमेंट डिसिजन घ्यायला बऱ्याच वेळा उशीर होतो. आणि तो उशीर जर का झाला तर कदाचित जी सेकंड स्टेजला डिटेक्ट झालाय तो 3rd स्टेजपर्यंत जाऊ शकतो. सो तिथे त्यांना योग्य निर्णय, योग्य काउन्सिलिंग करणं, योग्य डिसिजन घेण्यासाठी हे पण सायको ऑन्कोलॉजिस्टचं काम आहे. गिल्ट येतो बऱ्याच वेळा, कॅन्सर जर का ॲडिक्शनमुळे झाला असेल तर गिल्ट येतो. किंवा बायकांना जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो पहिली गोष्ट बायका सांगतच नाहीत की त्यांच्या ब्रेस्टमध्ये लंप आहे किंवा काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम होतो, त्या अंगावर काढतात. आणि त्याचं कारण असं आहे की माझ्या नवऱ्याला कळलं तर काय होईल, सासूरवाडीच्या लोकांना कळलं तर काय होईल, नातेवाईकांना कळलं तर काय होईल. त्याच्यामुळे बायकांचं ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन अर्ली स्टेजला होत नाही आणि बऱ्याच वेळा ते 3rd किंवा 4th स्टेजला होतं. त्यांना असं वाटतं की माझं वुमनहुडच संपलं, मला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं डिटेक्ट झालं. आणि मग अशा खूप केसेस आहेत, हा विशेष करून लोअर इन्कम ग्रुपमधल्या, की बायकोला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला आहे आणि नवऱ्याने तिला सोडून दिलं. सो अशा सगळ्या किस्से त्या सगळ्यांनी ऐकलेले असतात. त्याच्यामुळं त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर आहे म्हटल्यावर गैरसमज तिथेही खूप आहे की मग माझा एक ब्रेस्ट काढून टाकावा लागेल, मग बॉडी इमेज इश्यूज येतात, मग माझे केस गळतील, मग बाईला टक्कल पडलेली बाई कसं दिसेल, वजन कमी होतं, स्किन जी आहे ती डिस्टॉर्ट व्हायला लागते. सो असे इतके सगळे इश्यूज, इतके सगळे विचार त्या कॅन्सर पेशंटच्या, विशेष करून स्त्रियांच्या मनामध्ये चालू असतात की त्या सगळं तसं सहन करतात आणि कोणाला सांगत नाही की मला कॅन्सर. त्याच्यानंतरची पुढची जी टप्पा असतो तो ट्रीटमेंट चालू असताना केमोथेरपीचा. सो
केमोथेरपीच्या पहिल्या 1-2 सायकलमध्ये काहीच होत नाही, कारण अर्ली स्टेज असते. त्यामुळे त्या पहिल्या 1-2 आठवड्यात बहुतेक पेशंट असे असतात, ऐकलेलं असतं की केमोथेरपीमध्ये तो फार वीक झाला, त्याच्या तोंडाची चव गेली, असं झालं. मला काही झालं नाही, मी सुपर फिट आहे. आणि मग 3ऱ्या-4थ्या केमोमध्ये ते सगळे त्रास व्हायला सुरू होतात. आता इतके चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत की आता पहिल्यासारखे केस गळत नाही, पहिल्यासारखे साईड इफेक्ट्स होत नाही, आणि प्रत्येकासाठी एक अल्टरनेट उपचार पद्धती आज निर्माण झालेली आहे. पण मग सोशल आयसोलेशन होतं, बाहेर जाता येत नाही, माहिती नसते. फिअर ऑफ अननोन नावाचा प्रकार आहे की हे किती काळ चालणार, मला किती वर्ष शिल्लक आहे, माझी जी स्वप्न होती, माझी जी बकेट लिस्ट होती ती पूर्ण होणार की नाही. आणि केमोथेरपीचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त फिजिकल पेन होत असतं. मग त्याचे साईड इफेक्ट्स मनावर पण होतात, चिडचिड होते, इरिटेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, आणि सगळ्यात जास्त सुसाईडचे थॉट्स, आत्महत्येचे विचार हे त्या केमोच्या सायकलमध्ये, त्या ट्रीटमेंटच्या फेजमध्ये येतात. सो वेगवेगळ्या टप्प्यावर मग कॅन्सरमुळे पॅलिटिव्ह केअर, बऱ्याच वेळा सिनियर सिटीजन्स असतात आणि डॉक्टर सांगतात की आता फार रिकव्हरीचा चान्स नाही, तुम्ही यांना घरी घेऊन जा. तिथे सुद्धा सोशल स्टिग्मा येतो की बाप लय जड झाला का, आई खूप जड झाली का, घरी घेऊन आले, मग घरदार विकून हॉस्पिटलमध्ये मेंटेन करणं. सो अशा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे इश्यूज त्यांना फेस करावे लागतात. सो भारतामध्ये 30 ट्रेंड सायको-ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, फक्त 30. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि त्याच्यातनं आम्हाला जाणवलं की आपल्याला याच्यासाठी कोर्स डिझाईन करावा. मग माझी जी अमेरिकेतली कंपनी आहे टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ, त्यांनी मग मी IIT हैदराबाद बरोबर आम्ही ॲग्रीमेंट केलं आणि आम्ही एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको-ऑन्कॉलॉजी हा एक कोर्स आता आम्ही लॉन्च केला. आणि 15 जूनला अशा प्रकारचा पहिलाच कोर्स कुठेतरी सुरू होत आहे. सो 15 जूनला तो कोर्स सुरू होतोय. आणि पुण्यामध्ये जे आम्ही सेंटर सुरू केलं ते इंडिपेंडेंट सेंटर फॉर सायको-ऑन्कॉलॉजी. म्हणजे आम्ही कुठल्या एका हॉस्पिटलला अटॅच नाही, तर ऑन्कॉलॉजिस्ट त्यांचे पेशंट्स आमच्याकडे रेफर करतात, फॅमिली मेंबर्स रेफर करतात. सो जे पेशंट्स आमच्याकडे येऊ शकतात, जे फॅमिली मेंबर आमच्याकडे येऊ शकतात, त्यांचं काउन्सिलिंग आमच्या सेंटरमध्ये होतं. जे पेशंट जाऊ शकत नाही, आमचे काउन्सिलर्स त्यांच्या घरी जातात आणि घरी जाऊन त्यांचं काउन्सिलिंग करतात. सो इथे आपण सुरुवातीला, तर आता आमच्याकडे मागच्या 1.5 वर्षामध्ये सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट आणि सायको-ऑन्कॉलॉजिस्ट यांची एक चांगली टीम तयार झालेली आहे. डॉक्टर शिरीषा साठेंसारख्या 35 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या सायकोलॉजिस्ट आज आपल्याबरोबर काम करतात. डॉक्टर तेहरीन आहेत की ज्यांना 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो सुरुवातीला मी इथल्या सगळ्या डॉक्टरांना अपील करेन की तुम्हाला जर का असं काही पेशंट आढळला तर तुम्ही त्यांना आमच्या कॅन्सर सपोर्ट ग्रुपकडे रेफर करा. जशी गरज पडेल 15 दिवसातनं एकदा, आठवड्यातनं एकदा पुण्यातनं आमचे सायको-ऑन्कॉलॉजिस्ट येतील आणि इथे OPD पद्धतीने किंवा IPD हॉस्पिटलमध्ये जाऊन जरी बघायचं असेल तरी आमची टीम जशी गरज असेल तसं मी पुण्यातनं पाठवायला सुरुवात करेन. आणि किरण आता मला वाटतं जूनमध्ये तिचं MA सायकोलॉजी पूर्ण होत आहे. सो किरण आणि मंजू या दोघींनाही मी सांगितलं की तुम्ही पण तो कोर्स करा, म्हणजे पुढच्या 6 महिन्यात ह्या 2 सायको-ऑन्कॉलॉजिस्ट, सर्टिफाईड सायको-ऑन्कॉलॉजी संगमनेरमध्येच असतील. सो अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण इथे काम करतोय. त्याच्यामुळे मला वाटतं एकविरा आणि रायझिंग आपलं बोलणंच तसं झालं होतं की आपण हे एकत्र करू. सो अशा एकत्र आपण काही ॲक्टिव्हिटीज जर का प्लॅन केल्या तर मला वाटतं. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. तर मला वाटतं आपण एक वेगळा एक ट्रेंड निर्माण करू शकतो. नक्कीच डॉक्टर लाड, आपण एकविरा फाउंडेशन आणि रायझिंग इंडिया मला माहीत आहे आणि एवढे सगळ्या जणांचा सपोर्ट असेल आणि तर नक्कीच काहीतरी छान होईल. आणि कसं मंथली किंवा बाय मंथली सेशन्स आपल्याला ठेवता येतील, 1-to-1 काउन्सिलिंग ठेवता येईल. नक्की आपण त्याच्यावरती वर्कआउट करू. एक फक्त शेवटचं सांगतो की आपण जे काही काउन्सिलिंग करणार आहोत तिथे, तर त्याच्यासाठी हे काही कमर्शियल वेंचर नाही आहे. आपण याच्यासाठी एक बेअर मिनिमम 300 रुपये फक्त काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशन फी असणार आहे आणि ती सुद्धा कंपल्सरी नाही आहे. सो ज्यांना अफोर्डेबल आहे त्यांना 300 रुपये द्यायचे आणि ज्यांना अफोर्डेबल नाही आहे त्यांच्यासाठी हे संपूर्णपणे निःशुल्क आहे. रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशनचे सायको-ऑन्कॉलॉजी सेंटर आणि त्याचे कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे संगमनेरमध्ये सो किरण भावी आणि मंजू भावी यांनी
जे सपोर्ट सेंटर सुरू केलं आहे त्याच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आपल्या ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर जयश्री यांनी आज या ठिकाणी उपस्थिती दिली आणि मार्गदर्शन केलं, त्यांचंही या ठिकाणी आभार. अर्ली डिटेक्शन आणि अर्ली टू ट्रीट हे त्यांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने डाएट आणि लाईफस्टाईल याबद्दलही त्यांनी जे महत्त्वाचं या ठिकाणी महत्त्व सांगितलं आहे डाएटचं, त्याचा अतिशय योग्य रीतीने आपल्याला सहभाग होईल. त्याचप्रमाणे डॉक्टर गिरीशजी लाड यांनी मानसिक बदल, कॅन्सर म्हणजे मृत्यू आणि त्याचे अवेअरनेस, मेंटल हेल्थ याबद्दल या ठिकाणी माहिती दिली, त्यांचाही या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने कॅन्सर वॉरियर कैलासजी सोमानी आणि कांचनकी थोरात या ठिकाणी उपस्थित राहिला व त्यांनी त्यांचा आपला प्रवास कसा होता, त्यांची मानसिकता, त्यांची स्वतःचे अवेअरनेस, फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व उपस्थित रायझिंग इंडियावर प्रेम करणारे, त्याच पद्धतीने कॅन्सर सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होणारे व कॅन्सर सपोर्टचे वॉरियर म्हणून तयार होणारे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर यांचे आभार मानतो. कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. थँक्यू एव्हरीवन. Hello.